Hello students, welcome to today's lecture. Today we are going to learn about partnership. आता पार्टनरशिप ही कशाची असू शकते. आपण लहान असताना खाऊची जी शेअरिंग करतो त्याला सुद्धा तुम्ही पार्टनरशिप म्हणू शकता. सो व्हॉट इज पार्टनरशिप? When starting a business, enterprise, money is required for an office, raw materials, etc. This amount is called as कॅपिटल. म्हणजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जो पैसा इन्व्हेस्ट केला जातो त्याला म्हटलं जातं कॅपिटल. ऑफन 2 or more people put in money for the capital. In other words, these people start a business by investing in the partnership. म्हणजे एखाद्या वेळी एकाच व्यक्तीकडे तितका पुरेसा पैसा नसतो, त्यावेळेस 2 व्यक्ती पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजेच याला काय म्हटलं जातं की ते पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करतात. इन द बिझनेस पार्टनरशिप ऑल पार्टनर्स हॅव अ जॉईंट अकाउंट इन अ बँक. द प्रॉफिट मेड और द लॉस इनकर्ड इज शेअर्ड बाय पार्टनर्स इन प्रपोर्शन टू द मनी ईच वन हॅज इन्व्हेस्टेड. म्हणजे प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर तो त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या पैशाच्या प्रमाणात त्यांना प्रॉफिट असेल तर मिळतो, लॉस असेल तर तो लॉस सहन करावा लागतो. याला म्हणतात पार्टनरशिप इन द बिझनेस एरा, मेनली इन्व्हेस्टमेंट एरा. याच्याशी रिलेटेड आता एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. सी द फर्स्ट एक्झाम्पल. श्वेता, Piyush and Nachiket together invested 80,000 rupees and started a business. Shweta's share of capital was 30,000 rupees and Piyush's share was 12,000 rupees. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket's investment and what was his share of profit? First, see the example. श्वेता, पियुष, नचिकेत हे 3 इन्व्हेस्टर आहेत. तिघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केले? 80,000 रुपीज. त्यापैकी श्वेता शेअर किती? 80,000 मधला 30,000 रुपीज. अँड पियुषचा शेअर आहे 12,000 रुपीज. नचिकेतचा शेअर इथं दिलेला नाही, विचारलाय आपल्याला. आणि ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना प्रॉफिट किती झाला? 24%. सो व्हॉट वॉज नचिकेट्स इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्याचा इन्व्हेस्टमेंट किती आहे ते तर सहज निघणार आहे. अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट, आणि त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट किती आहे. ओके, सो फर्स्ट गिवन थिंग्स. पहिले काय दिलेलं आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 rupees. Among that, Shweta's share of capital आहे 30,000 rupees. Piyush share of capital आहे 12,000 rupees. आणि अजून एक गोष्ट काय दिली आहे की पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट 24%. आता टोटल 80,000, श्वेताचं 30,000, पियुषचं 12,000, याच्यावरून नचिकेतचं शेअर ऑफ कॅपिटल लगेच मिळणार आहे आपल्याला. सो नचिकेत शेअर ऑफ कॅपिटल इज इक्वल टू 80,000 मायनस इन ब्रॅकेट 30,000 प्लस 12,000. म्हणजे 80,000 नाही, दोघांचं इन्व्हेस्टमेंट वजा केल्यावर आपल्याला नचिकेतचं शेअर ऑफ इन्व्हेस्टमेंट लगेच मिळत आहे. सो देअरफॉर 80,000 मायनस 42,000 अँड दॅट इज नचिकेट्स शेअर ऑफ कॅपिटल इज इक्वल टू 38,000 रुपीज. हे आपलं फर्स्ट आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. नाव लेट्स मूव टू अस प्रॉफिट. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट बघावी लागेल. आता आपल्याकडे तिघांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. श्वेता 30,000 ॲज टू, पियुष 12,000 ॲज टू, नचिकेत 38,000. यांचं प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायचं आहे. काय करायचं? तिघांना 1,000 ने डिवाइड करायचं आहे. ॲक्च्युअली डिवाइड करायची गरज नाही, 3 शून्य तिघांचे काढले तर काय येत आहे? 30 ॲज टू 12 ॲज टू 38. इथे काय म्हटलं? डिवायडिंग बाय 1,000. ॲज आय से नुसते 0 कट केले सेम दोघांचे तिघांचे तरी चालत आहे. आता हे 30
12 आणि 38 तिघांना 2 ने डिवाइड करू शकतोय. काय आलं? 15:6:19. काय म्हटलं? सिन्स डिवायडिंग बाय 2. हे आहे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80,000 त्यापैकी 15 भाग श्वेताचा आहे, 6 भाग पियुषचा आहे, 19 भाग नचिकेतचा आहे. ही आहे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता आपल्या फक्त पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट होतं. टोटल प्रॉफिट किती तो आपण काढलेला नव्हता. किती आहे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट? 24%. यावरून आपण टोटल प्रॉफिट काढणार आहोत. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 80,000 इंटू 24%, दॅट इज 24 डिवायडेड बाय 100. 2 zeros कट केल्यानंतर 800 मल्टिप्लाइड बाय 24 इज इक्वल टू 19,200 रुपीज. हे आहे टोटल प्रॉफिट. आता हे 80,000 म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंटवर 24% प्रॉफिट झाला, 24% प्रॉफिट झाला. तो 24% आपण लिहित असतो 24 डिवायडेड बाय 100. सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळालं 19,200 रुपीज. आता आपल्याकडे टोटल प्रॉफिट आलाय आणि प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट आलाय. आणि प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंटच्याच प्रमाणातच प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट असणार आहे. जितके इन्व्हेस्ट केले तितक्याच प्रमाणात त्यांना प्रॉफिट मिळणार आहे. दॅट इज लेट श्वेतास प्रॉफिट बी 15x, पीयूष प्रॉफिट बी 6x and नचिकेत's प्रॉफिट बी 19x. म्हणजे 15x श्वेतास, पीयूष 6x, नचिकेत's 19x. कशावरून घेतलाय? प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंटवरून. जितका इन्व्हेस्टमेंटचा प्रपोर्शन तितकंच प्रॉफिटचं येणार आहे. सो 15x, 6x and 19x. आणि टोटल प्रॉफिट आपल्याकडे आहे 15x प्लस 6x प्लस 19x इज इक्वल टू 19,200. तिघांची बेरीज केली तर काय ते 40x इज इक्वल टू 19,200. 40 मल्टिप्लाइड आहे, डिवाइड करायला नेला. आता एक्सची किंमत येते 480 रुपीज. 10 कट 4ने 1920ला डिवाइड केलं, आन्सर येतं 480. ही झाली एक्सची किंमत. आता आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. काय विचारले होते ते बघा. व्हॉट वॉज नचिकेट्स इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. त्यापैकी नचिकेट्स शेअर ऑफ कॅपिटल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट 38,000 हा पहिला आन्सर झाला आहे. आता आपल्याला हवा आहे फक्त त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट, जो आपण अज्युम केलेला आहे 19x. आणि मग त्याच्यावरून एक्सची किंमत आपल्याला माहिती आहे म्हणून आपण डायरेक्टली म्हणू शकतो नचिकेट्स शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 19x इज इक्वल टू 19 मल्टिप्लाइड बाय 480 is equal to 9,120 rupees. So this is our first example. See the second example. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of his share of profit to the Soldiers' Welfare Fund. What was the actual amount given to the fund by each of them? See first the example. A आणि B ने 24,500 इतका प्रॉफिट कमवला, जो कुठल्या प्रपोर्शनमध्ये 3:7. म्हणजे A चा शेअर 3 भाग आहे तर B चा शेअर 7 भाग आहे. सो 3:7 इज अ प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट. आणि या मिळालेल्या प्रॉफिटपैकी प्रत्येकाने त्याच्या प्रॉफिटमधून 2% पार्ट हा सोल्जर्स वेलफेअर फंडला दिला. तर त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंडला किती अमाऊंट दिली हे आपल्याला काढायचं आहे. सो फर्स्ट गिवन थिंग्स. टोटल प्रॉफिट 24,500 रुपीज. प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट 3:7. नाव लेट A's शेअर ऑफ प्रॉफिट बी 3x अँड दॅट ऑफ B शेअर बी 7x. म्हणजे टोटल प्रॉफिटचा 3 भाग म्हणजे 3x पार्ट Aचा आणि 7x पार्ट Bचा. So 3x plus 7x is equal to total profit, that is 24,500. 10x is equal to 24,500. x is equal to 10 multiply करतो, इकडे येऊन डिवाइड करेल. That is x is equal to 2,450.
50 ही आली एक्सची किंमत. याच्यावरून आपण दोघांचा प्रॉफिट आधी काढून घेऊ. सो एज शेअर ऑफ प्रॉफिट 3x, 3 multiplied by 2450, that is 7350 rupees. And B's share of profit 7x, 7 multiplied by 2450 is equal to 17,150. बघा तुम्ही या दोघांची जर बेरीज केली तर ती बरोबर 24,500, दॅट इज 24,500च येते. आणि या दोघांचं प्रपोर्शन जर फाइंड आउट केलं तर ते सुद्धा 3:7च येणार आहे. हा उलगडा तुम्ही करून बघू शकता. दोघांची बेरीज येणार आहे 24,500 आणि दोघांचं प्रपोर्शन येणार आहे 3:7. ओके, तर आता आपल्याला दोघांचा प्रॉफिट मिळाला. पण आपल्याला हवं आहे की त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंडला 2% पार्ट दिला आहे. म्हणजे किती दिला आहे? सो 2% ऑफ एज प्रॉफिट. पहिल्यांदा एच्या प्रॉफिटचा 2% भाग काढूया. 2%, 7,350 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 100. 2% आपण कसा लिहित असतो? 2 डिवायडेड बाय 100. 0 0 कट केला, 2ने 10ला भाग दिला, अँड 5 1 5 आणि 5ने भाग देऊन 147 इज द आन्सर. 147 रुपीज. नाव 2% ऑफ बीज प्रॉफिट इज इक्वल टू 17,150 multiplied by 2 divided by 100. 2 divided by 100, that is 2%. Again, 2ने 10ला भाग देऊन त्या 5ने याला भाग दिल्यानंतर आन्सर इज 343 रुपीज. म्हणजे दोघांनी ॲक्च्युअली किती अमाऊंट दिली? 147 रुपीज अँड 343 रुपीज. मग आपलं फायनल आन्सर काय येणार आहे? ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द सोल्जर्स वेलफेअर फंड बाय ए इज इक्वल टू 147 रुपीज अँड बाय बी इज इक्वल टू 343 rupees. So that's all for today's lecture, and that's all for direct and inverse proportion.